जेवण करत असताना हल्ला, वडिलांनंतर मुलालाही मारहाण, पाथर्डीत खळबळ. शेतकरी हॉटेलमध्ये जेवण करत असलेल्या शेतकऱ्यावर 5 जणांनी लाकडी दांडे, लोखंडी रॉड आणि दगडाने मारहाण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. एवढेच नाही तर रुग्णालयात वडिलांना भेटण्यासाठी जात असलेल्या त्यांच्या मुलालाही रस्त्यात अडवून मारहाण केल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण कुटुंबात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 12 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5:30च्या सुमारास बडेवाडी शिवारातील टोल नाक्याजवळ असलेल्या शेतकरी हॉटेलमध्ये संबंधित व्यक्ती जेवण करत होती. त्यावेळी कृष्णा मारुती कराड, दीपक मारुती कराड, ओमकार महादेव बडे, विजय रणजित बडे आणि शुभम अशोक ढोले यांनी शिवीगाळ करून लाकडी दांड्याने मारहाण केल्याचा आरोप आहे. मारहाणीत हाताला दुखापत झाल्यानंतर संबंधित व्यक्ती मोटरसायकलवरून घरी निघाली. मात्र बंद पडलेल्या रॉयल स्टोन हॉटेल समोर पुन्हा अडवून हल्ला केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. कृष्णा कराड यांनी लोखंडी गजाने हात व पाठीवर मारले, तर दीपक कराड याने डोक्यात लोखंडी रॉडने मारण्याचा प्रयत्न केल्याचा तक्रारीत नमूद आहे. रॉडचा वार हातावर लागल्याने जखम झाल्याचेही सांगण्यात आले आहे. यानंतर ओमकार महादेव बडे आणि विजय रणजित बडे यांनी लाकडी दांडक्याने पायावर मारहाण केली, तर शुभम अशोक ढोले याने दगड बरगडीवर मारल्याचा आरोप आहे. लोक जमा झाल्यानंतर आरोपी पांढऱ्या रंगाच्या कारमधून निघून गेल्याच्या तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान जखमी व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर त्यांचा मुलगा अशोक बबन कराड यालाही पाथर्डीतील पोळा मारुती समोर रस्त्यावर अडवून मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मुलाच्या हाताला दोन्ही पायांना दुखापत झाली असून हातावर ऑपरेशन झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. एकाच कुटुंबातील वडील आणि मुलावर हल्ल्याचा आरोप झाल्याने पाथर्डीत खळबळ उडाली आहे. नेमका वाद कशामुळे झाला, हल्ल्यामागचं कारण काय आणि तक्रारीत करण्यात आलेल्या गंभीर आरोपांची पोलीस तपासात काय निष्पत्ती होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रकरणी कृष्णा मारुती कराड, दीपक मारुती कराड, ओमकार महादेव बडे, विजय रणजित बडे आणि शुभम अशोक ढोले यांच्या विरुद्ध तक्रार करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहे. माझं नाव अशोक बबन कराड आहे. मी राहणार येळी, तालुका पाथर्डी, जिल्हा अहमदनगर येथे राहत आहे. मी बुधवार दिनांक 12 सकाळी 11-12च्या दरम्यानमध्ये माझ्या सासरवाडीला माझ्या सासूच्या वरिष्ठासाठी गेलो होतो. तिथून मला माझ्या भावाचा फोन आला 7 वाजता. तेव्हा मी लगेच रवाना झालो इकडे गावाकडे. त्याच्यानंतर मी माझ्या वडिलांना फोन केला. त्यावेळेस त्यांनी फोन उचलला आणि त्यावेळेस ते जो आरोपी आहे ना, त्याने फोन उचलून नाही का बोला, मी तुझ्या बापाला मारले, तू तुला काय करायचं कर, माझे काय फुटायचे दुपट बोललास. तर मी त्याला बोललो येतो म्हणून. तर मी येत असताना आलो, मी 1 ते 1.5 तासामध्ये पाथर्डीमध्ये आलो. तिथं त्यांनी पाथर्डी मारुती मंदिराजवळ मला 4 व्हीलर गाडी लावून अडवलं आणि 5-6 जणांनी मारलं. गाडी नंबर होता MS46 P 6438. आणि त्याच्यानंतर मला माझ्या भावाचा आणि माझा फोन चालूच होता. माझा भाऊ लगेच तिथं माणसं जमा झाल्यामुळं मला थोडं सुरक्षा भेटली, म्हणजे थोडं वाचलो मी. त्यांच्या हातामध्ये रॉड आणि लाकडी दांड्याने ते होते. बेदम मारहाण केली मला त्यांनी. मागणी काय नाही, माझी मागणी एवढीच आहे की त्यांना शिक्षा झाली पाहिजे, आम्हाला न्याय भेटला पाहिजे. माझ्या वडिलांना वाचवण्यासाठी मी दवाखान्यात नेण्यासाठी आलो होतो. तिथं माझ्या वडिलांचं दवाखान्यात नेण्याच्या अगोदरच त्यांनी माझ्यावर हल्ला केला आणि मला मारहाण केली त्यांनी जबरदस्त. माझे नाव राहुल बबन कराड, राहणार येळी, तालुका पाथर्डी, जिल्हा अहिल्यानगर. 12 तारखेला माझ्या वडिलांना शेतकरी हॉटेल येथे जेवण करत असताना 5 लोकांनी शिवीगाळ केली. त्यांचे नाव कृष्णा मारुती कराड, दीपक मारुती कराड, विजय रणजित बडे, शुभम अशोक ढोले, ओमकार महादेव बडे यांनी शिवीगाळ सुरुवात केली. सांगितले की शिवीगाळ करू नका, तरी पण तुला असं जास्त झाला. त्यांनी लाकडी दांड्याने मारहाण सुरू केली. तर हॉटेल मालकांनी त्यांना तेथून काढून दिले हॉटेलमधनं. त्यांनी घरी परत येत असताना त्यांना पुन्हा रस्त्यावरती अडवून त्यांच्यावरती हल्ला केला. हल्ला इतका जबर होता, त्यांच्या छातीवर मोठा दगड टाकला आणि दांडे हातापायावरती दांडे मारून हातपाय मोडून टाकले त्यांचे.
त्याचे हातपाय मोडून टाकल्यानंतर त्यांना मारून टाकायचं. पण लोकांनी जर आडाओरडा केला नसता, माझे वडील आज जिवंत नसते. 4 दिवस झाले माझे वडील आज हॉस्पिटलमध्ये आहे, मृत्यूशी झुंज देत आहे, तरी पण सुद्धा आरोपींना अटक केलेली नाही. माझी प्रशासनाला एवढीच विनंती आहे, माझ्या वडिलांना आम्हाला न्याय पाहिजे. जर आम्हाला न्याय भेटला नाही तर आम्ही SP ऑफिसला आंदोलन करू. प्रतिनिधी मोहसिन शेख, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.